पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एक्सक्यूज मी। येस मॅम। HR डिपार्टमेंटचे जे काळे सर आहेत त्यांना मला भेटायचं होतं। म्हणजे जॉबसाठी मी इथे अप्लाय केलं होतं, मेल केला होता, पण मला सरांना प्रत्यक्ष भेटून बोलायचं आहे। तर कुठे असतील सर आत्ता? ॲक्च्युली मॅम आज तर सगळ्याच डिपार्टमेंटचे सगळेच लोक फार बिझी आहेत। हां, वाट बघायला माझी काहीच हरकत नाही आहे। मी कुठे थांबू? इथे बाहेर थांबू का मी? हां, तुम्ही कॅफेटेरियामध्ये थांबू शकता। ओके, थँक्यू। मॅम तुम्ही पुढे नाही जाऊ शकत। ओ सॉरी, तिथेही नाही जाऊ शकत का? एवढी अशी कोण माणसं आहेत ही की त्यांना भेटू पण शकत नाही? ही अशी यांची मीटिंग चालू आहे? माणसाकडे पैसा जास्त झाला की त्याची डोकी काहीतरी वेगळीच चालतात, हेच खरं। एक्सक्यूज मी। या ते त्या मुलीच्या शेजारी बसलेत ते कोण आहेत? ते ठाकरे सर आहेत, स्प्रिंगडेल ग्रुप ऑफ कंपनीचे मालक। व्हॉट? ते स्प्रिंगडेल ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आहेत? हो। ओ, आणि हे फोनवर बोलतात ते सर कोण आहेत? ते AP सर आहेत, मिसेस इंडिया कॉम्पिटिशनचे प्रोजेक्ट हेड, आणि ह्या कॉम्पिटिशन सगळी सूत्र त्यांच्या हातात आहेत। ओके, थँक्यू। वेलकम। म्हणजे ऐश्वर्या रायला या कॉम्पिटिशन मधनं बाहेर काढणारा हाच माणूस असेल। तुम लोगों को ये सब मजाक लग रहा है क्या? एक के बाद एक हमारे स्पॉन्सर छोड़ के जा रहे हैं, बैकआउट कर रहे हैं। ये सब हो क्या रहा है? अरे यहाँ मैं किसी तरह ठाकरे सर को ये कन्विंस करने की कोशिश कर रहा हूँ कि सिर्फ हमें स्पॉन्सर चाहिए, तो हमें हमारी मर्जी के खिलाफ किसी को भी रिटेन करके रखने की जरूरत नहीं है। और तुम यहाँ मुझे बैड न्यूज पे बैड न्यूज दे रहे हो। पेस्टल इंफ्रा हमारे प्राइम स्पॉन्सर्स में से एक है, हम उसे हमारे हाथ से नहीं जाने दे सकते। समझ रहे हो तुम? नहीं नहीं नहीं, ये गड़बड़ कहीं ना कहीं हमारी ओर से हो रही है। क्योंकि अगर एक आध स्पॉन्सर जाता तो मैं समझ सकता था, लेकिन ये इतने सारे, मतलब कि गलती कहीं ना कहीं हम कर रहे हैं। नहीं नहीं, मुझे तुम्हारा कोई एक्सप्लेनेशन नहीं चाहिए, ठीक है? आई डोंट वांट एनी एक्सप्लेनेशन। हमें इस इवेंट के लिए बड़े से बड़े स्पॉन्सर्स चाहिए, और अगर वो नहीं मिलेंगे तो हमें उनको खींच के लाना पड़ेगा, समझे? एक काम करो, सबकी मीटिंग बुलाओ, सारे फाइनेंस डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, सबकी मीटिंग बुलाओ। सेजल को बोलो, वो अरेंज कर देगी। मैं यहाँ से डायरेक्ट ऑफिस आ रहा हूँ। यस, अभी। मिसेस इंडिया कॉम्पिटिशनची सगळी सूत्र या माणसाच्या हातात आहेत। AP। अरे संजू, आई तू केव्हा आलास? अगं केव्हाच आलाय, शिल्पी सोडून गेली, तिला काही महत्वाचं काम आहे म्हणे। अरे वा कुहूबाई, म्हणजे आज तुम्ही बरीच मस्ती केली असणार आणि आजीला त्रास दिला असेल ना? अगं आज सूर्य कोणत्या दिशेला उगवला ते पाहायला हवं होतं। उदम कसला, दोघांचा आवाज सुद्धा नाही। खरं की काय? तुम्ही दोघांनी अजिबात मस्ती नाही केली? अरे वा, म्हणजे माझी आज दोन्ही मुलं शहाण्यासारखी वागलीत। या गोष्टीसाठी दोघांना बक्षीस मिळायला पाहिजे का? बक्षीस तर मिळणार आहे, त्या मी आधीच ठरवून ठेवले। आणि बक्षीस ह्या गोष्टीसाठी नाही, दुसऱ्या गोष्टीसाठी मिळणार। दुसऱ्या गोष्टीसाठी? कोणत्या गोष्टीसाठी? संजू थांब, आई बोलू नकोस। आई तू इकडे बघ। अरे हो, अरे काय पडे मी। अरे अरे संजू चल पटकन। अरे काय चाललंय काय?
बापरे, अगं ये हळू. हे घे गरमागरम चहा. माझ्यासाठी? अगं हो, तुझ्यासाठीच. हा चहा चक्क संजू आणि कुहू दोघांनी मिळून बनवलाय. मुख्य म्हणजे कुणाच्याही मदतीशिवाय. माझी दोन्ही बाळं किती गुणाची आहेत ना. या या, अगं बस हळू. मग आता या गोष्टीसाठी तुम्हाला दोघांना काहीतरी मिळायला हवं, हो ना? आणि चहा तर पी. बर. आणि कसं झालं ते पण सांग. कसा आहे चहा? उत्तम, मस्त झालाय. आणि काय मागायचंय ते आम्ही आधीच ठरवून ठेवलंय. छोले भटुरे. अरे ते तर मी करणारच आहे, पण तुम्हाला ना या गोष्टीसाठी काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. आम्हाला बक्षीस कशाला? आम्ही एवढं मोठं कुठे काम केलं? तुला बक्षीस द्यायला पाहिजे. मला? मी असं कोणतं काम केलंय? अगं आई, तू खूप 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 फेमस झालीस, हे तुला माहितीये का? आणि तू मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये परत भाग घेतलायस ना, म्हणून. नाही बाळा, या स्पर्धेत मी भाग घेणार नाहीये. पण आता ही काय भानगड आहे? तुला तर तिथे परत बोलवलंय. हो आई, मी जाणार होते, पण मी त्यांना नाही सांगितलं. म्हणजे मयुरीला माहिती होतं वाटतं. माझं बोलणं झालं होतं तिच्याशी. हा, तरी तिचा मूड ऑफ होता, पण काही बोलली नाही ती. मामी, तू असं का केलंस? सांग ना आई, तू असं का केलंस? कुहू, संजू, तुम्ही दोघं ना अजून खूप लहान आहात. हे बघ, तुमचं क्राफ्टचं काम तुम्ही अर्धवट सोडलं की नाही? जाऊन पहिलं कम्प्लीट करा. उठा, मी तोपर्यंत तुम्ही केलेला चहा पिते. कोणतंही काम हाती घेतलं ना ते पूर्ण करायचं असतं बाळांनो. अर्धवट सोडायचं नसतं, कळलं का? चला कामाला लागा. बाबा, मला कळतंय की तुम्हाला काय म्हणायचंय, पण आता ना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याऐवजी ना मला माझी मनशांती खूप महत्वाची वाटते. कसं आहे अश्विनी, आपण एखादं कार्य करतो ना, त्याची निवड आपल्यासाठी आधीच केल्या जाते. बाबा, नाही म्हणजे आता तुला असं वाटेल की मी अगदी आध्यात्मिक बोलतोय, कीर्तनात प्रवचनात सांगतात तसं काहीतरी, पण मी जे सांगतोय ते नीट ऐक. अश्विनी, आपल्या हातून एखादं महत्वाचं कार्य जेव्हा घडत असतं त्याचा थोडाफार त्रास होतोच माणसाला. अगं इतिहासातलं कुठलंही उदाहरण बघ, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. तुमचं म्हणणं बरोबर आहे बाबा, पण माझं पार्लर सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि ते काम सुद्धा मी खूप मन लावून करते. पार्लर आहे तसंच आहे, कायमस्वरूपी तिथे आहे, आणि जसं आहे तसंच तुला ठेवायचं आहे, त्याच पातळीवर. त्यात काडीची देखील प्रगती करायची नाहीये तुला. हा अश्विनी, आपण नगरसेविका बाईंकडे गेलो तो पार्लरसाठी निधी आणायला, तेव्हा काय बोलली होतीस तू? एक दिवस हे पार्लर मी फार मोठं करेन. इतक्या लवकर विसरलीस? नाही, मला सगळं स्वच्छ आठवतंय बाबा. अश्विनी, तुला ध्येय पूर्ण करण्यासाठी, त्याच्यात यश मिळवण्यासाठी तुला हा निर्णय घ्यावाच लागेल. अश्विनी, ही संधी तुझ्याकडे पुन्हा चालून आली आहे. ती कशासाठी? अगं, तुझ्या हातून कुठलं तरी मोठं कार्य घडणार आहे, तुला यश मिळावं म्हणून आली आहे. आता अश्विनी, निवड तुला करायची आहे.
हॅलो. हा मॅडम, मी स्प्रिंगडेल ऑफिसमधून बोलतेय. तुमचा डिसिजन जाणून घेण्यासाठी फोन केला होता. मला ना. हॅलो 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 हॅलो. अश्विनी काकू, हे तुमच्यासाठी. कोण आहेस तू बाळा? आणि हे काय, कशासाठी? हे तुमच्यासाठी. थँक्यू. पण हे फुल माझ्यासाठी का? कारण तुमच्यामुळे माझ्या आईने परत काम करायला सुरुवात केली. काय झालं, तू उदास का झालीस ग? मला तुमच्यासाठी छान फुल आणायचं होतं, जसं गुलाब. पण गुलाब विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणून मला जे फूल दिसलं ते मी तुमच्यासाठी आणलं. तुमच्यामुळे माझ्या आईने शिवणकामाची मशीन विकत घेऊन पुन्हा काम करायला सुरुवात केली. तुझी आई शिवणकाम करते? हो, पहिलं करायची, पण आता मधी परत बंद केलं. म्हणून तर मी शाळा सोडली. पण आता तुमच्यामुळे मी पुन्हा शाळेत जाऊ शकते. तुम्ही खूप छान आहात. तू पण खूप छान आहेस. बाय बाय. कोणतंही काम हाती घेतलं ना ते पूर्ण करायचं असतं बाळांनो. अर्धवट सोडायचं नसतं, कळलं का? अश्विनी, ही संधी तुझ्याकडे पुन्हा चालून आली आहे. ती कशासाठी? अगं, तुझ्या हातून कुठलं तरी मोठं कार्य घडणार आहे. तुला यश मिळावं म्हणून आली आहे. आता अश्विनी, निवड तुला करायची आहे. Congratulations. Thank you so much. Hi. Congratulations. Congratulations. Welcome to Springdale's Mrs. India. थँक्यू. मी जाऊ शकते? Oh yes, of course. मिल गई किट? हो. थँक्यू सर. स्पर्धेचे नियम बदलले का? कुछ भी नहीं बदला है और इस कंपटीशन का रिजल्ट भी नहीं बदलेगा. वो भी वही आएगा जो आना है और ना ही मेरी राय बदलेगी आपके बारे में. मला कळतंय सर तुम्हाला काय सुचवायचंय. हरणं जिंकणं हे सगळं पुढचा प्रवासच ठरवेल. मला फक्त एवढंच माहिती आहे, या स्पर्धेतनं मला बाहेर काढलं होतं आणि आता मी परत आले. तेव्हा मिळालेल्या संधीचं मला सोनं करायचं. येते मी.
डोकं दुखायला लागलं. जा खाली जाऊन खेळा बघू. आजी पण मला सांग ना, मस्ती करतोय, मला मारतोय आणि चीटिंग पण करतोय. कसं मारतोय बघ असं. अरे सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला खाली जाऊन खेळा म्हणून? अरे संजू, कुहू, बाहेर जाऊन खेळा बघू. शिरा झाला की बोलवते. अरे अगं, अरे काय चाललंय? जा, इथे पण ट्रॅफिक जॅम. ओ गॉड, काय चाललंय या जगामध्ये? केवढं ट्रॅफिक जॅम होतं माहितीये? हवा किती घाण झाली. आणि पेपर वाचला का आजचा? लिहून आलं होतं की जर तुमचं काही घराबाहेर काम नसेल तर उगाचच घराबाहेर पडू नका. हवा खूप प्रदूषित आहे, आरोग्याला त्रास होईल. काय झालंय मुंबईला? शी. वाव, शिरा केलाय वाटतं. मी तर खाणार आहे, मला खूप भूक लागली. काही झालंय का? कुणी काही बोलत का नाहीये? कसं आहे, काही चांगल्या गोष्टी अनपेक्षितपणे घडल्या ना तर काही लोकांना त्या खपत नाहीत ना. हे बघा, उगाच माझ्यावर येऊ नका. मला एक कळत नाही. पहिल्यांदा नाही म्हणाले, मग हो म्हणाले. पहिल्यांदा आतमध्ये घेतलं, परत नाही. हे आहे काय? काही नियम वगैरे काही असतात की नाही? कधी कधी काही काही नियम बाजूला ठेवावे लागतात, खास लोकांसाठी. तसंच काहीतरी घडलं असेल. हो, पण ही चक्र फिरलीच कशी? एक मिनिट. एकतर तुम्ही जे बोलताय ते मला जरा नीट समजून तरी सांगा, किंवा हे डिस्कशन माझ्या समोर बंद तरी करा. त्या मिसेस इंडियावाल्यांनी आधी हिला बाहेर काढलं, मग परत बोलवलं. मला सांग, हे असं झालंच कसं? काय? एक मिनिट. म्हणजे त्या लोकांनी तिला स्पर्धेसाठी परत बोलवलं असं म्हणतेस तू? हो, त्या कंपनीने स्पेशली कॉल करून आईला बोलवून घेतलं आणि आई आता पुन्हा त्या कॉम्पिटिशन मध्ये जॉईन झाली. असं कसं झालं पण? अगं पण हेच तर विचारते ना मी मगाचपासून. आई, शिरा. आणि आहे, अजून लागला तर सांग. हो वहिनी, हे काय तुला कॉम्पिटिशन साठी परत बोलावलं म्हणून शिरा का ग? बाबा, आपल्या घरी काही चांगली गोष्ट घडली की काहीतरी गोडधोड बनवायचं असतं. विसरलीस? नाही. चांगली गोष्ट? अशी कोणती चांगली गोष्ट? आई, मला माहितीये तुम्हाला ही गोष्ट आवडली नाहीये, पण माझ्या या प्रवासात माझं अख्खं कुटुंब जर माझ्या बरोबर असेल तर मला खूप आवडेल. आणि आई, तुमच्या बरोबर असण्याने मला खरंच खूप आधार वाटेल. आई, वा, शिरा उत्तम झालाय. मयू, संजू आणि कुहू बाहेर गेले, त्यांना बोलावणार. होय. आहो, शिरा. वाह, एकदम छान. बघू तर. अगं घे. कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिल्यांदा तुझंच तोंड गोड करायला पाहिजे. इट इज बिग. कॉंग्रॅट्स. हे बघ, कोणाला काहीही वाटू दे, पण मला खरंच आनंद झालाय. भारी आहेस तू. पण आईला जो प्रश्न पडलाय तो खरं तर मलाही पडलाय. म्हणजे त्यांनी मला बाहेर काढलं होतं आणि परत स्पर्धेत का घेतलं, हाच ना? म्हणजे हा. अगं कसं माहिती आहे का, ह्या ज्या मोठमोठ्या स्पर्धा असतात ना, ह्यांचं काही गणित असतं. म्हणजे तो अश्विनीचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामुळे त्या स्पर्धेतून तिला बाहेर काढलं आणि नंतर
तो इतका व्हायरल झाला की मोठमोठ्या लोकांनी त्याच्यावर बोट ठेवले. हो म्हणजे इन शॉर्ट घाबरून या लोकांनी तिला परत बोलवलं असं. कुणास ठाऊक, किंवा अश्विनीमुळे त्यांना असं वाटलं असेल की आपला फायदा होईल. तू याबद्दल काहीच एक्सप्लेनेशन विचारलं नाहीस त्यांना? म्हणजे मला काही गरजच वाटली नाही. आलेच मी. कॉन्फिडन्स चांगला आहे, मग काही विचारायची गरज नाही असं म्हणाली. विचारायचं कशाला? कसं आहे, आपल्याला हवं ते मिळालं ना, बस झालं, विषय संपला. आणि तुला सांगू का, ते आजकाल काय म्हणतात, ते स्पॉन्सर्स वगैरे म्हणतात की नाही, अश्विनी असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल. फेमस झाली ना अश्विनी आता खूप.